नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. एक सेकंड, मी उन्हामध्ये चेहरा दिसत नव्हता. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी माझ्या केसांसाठी घरगुती शॅम्पू बनवणार आहे, जो की नॅचरल आहे. घरातलं सामान वापरून हा आपण शॅम्पू बनवणार आहोत आणि खूपच चांगला आहे आपल्या केसांसाठी. केस एकदम सिल्की बनतात. याला आपण ॲज अ कंडिशनरही म्हणू शकतो, कारण की ते कंडिशनरचंही काम करतं. आणि इथे मी आता चाकू शोधत आहे आणि कारण मी तुम्हाला सांगेन की मी चाकू का शोधत आहे. आणि इथे मला चाकू सापडलेला आहे. आता मी जात आहे आमच्या घराच्या टेरेसवरती आणि इथे योगेश झोपलेला आहे. माझा भाऊ आहे छोटा आणि तो म्हणत आहे, प्लीज दाखवू नको ना, मी तोंड पण धुतलो नाही, झोपलेलं का दाखवते मला. आणि त्याची मजा घेऊन मी आता वरती जात आहे. तर मी चाकू घेतलेला आहे ॲलोवेरा कापण्यासाठी. आणि माझ्या घराच्या वरती आईने भरपूर सारा ॲलोवेरा लावलेला आहे. ती खूप सारे झाडं लावते. नेहमी खूपच चांगली रेमेडी आहे आणि मी नेहमी यूज करते. सो आज मला वाटलं की तुमच्यासोबतही शेअर करायला पाहिजे. माझी पहिली केस खूपच पातळ होते, आताही पातळ आहेत, पण त्यांना मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे. सो मी आता आमच्या 4th फ्लोअरवरती जात आहे, कारण तिथं आमच्या आईने खूप सारी ॲलोवेरा लावलेली आहे. मी तुम्हाला थोडंसं होम टूर दाखवते, हे बघू शकता. एक सेकंड, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे आहे सेकंड फ्लोअर. काम झाले ऑलमोस्ट. प्लास्टर वगैरे, बाल्कनी, बाथरूम, हॉल. इथे खिडकी सोडलेली आहे. किचन, किचन, बाथरूम आणि मास्टर बेडरूम आहे. असं काहीतरी आहे. मी पण खूप दिवसानंतर बघितलं घराचं काम किती झालेलं आहे. आणि आता मी जात आहे 3rd फ्लोअरवरती. आईनं कुठे ठेवलंय की ॲलोवेरा भेटत, तर आता मी तुम्हाला 3rd फ्लोअर होते. ही आहे बेडरूम. याला अटॅच बाल्कनी आहे छोटीशी. आणि हे आहे बुद्धविहार आणि खूप मोठं पिंपळाचं झाड आहे, असं आहे. आणि हे आहे किचन आणि त्याला अटॅच बाथरूम. त्यानंतर टोटल आमच्या पूर्ण घरामध्ये एकूण 12 रूम्स आहेत. त्यातील हे मी तुम्हाला सगळं काही दाखवते. आहे ॲलोवेरा. वाव! ही आहे दुसरी बेडरूम आणि त्याला अटॅच किचन आहे हे, आणि अटॅच बाथरूम अशी. आणि हा आमचा खूप जुना सोफा आहे. आणि इकडे ते भांडे कपडे वगैरे धुण्यासाठी बनवलेला आहे. ड्राय बाल्कनी बनवलेली आहे. आणि इथं थोडंसं असं आय डोंट नो हे का ठेवलंय, अशी थोडीशी जागा ठेवली. एक सेकंड ना, मी तुम्हाला दाखवते. ही अशी इकडून इकडून ठेवले, अशी ठेवली. काय माहीत नाही ती बाल्कनी का ठेवली आहे तशी. आय थिंक वारं वगैरे व्हेंटिलेशनसाठी ठेवलं असेल. सो ठीक आहे. अजून ॲलोवेरा आहे, तुम्ही बघू शकता. ही ॲलोवेरा आहे आणि एकदम नॅचरल आहे, अशी बाहेरची नाही आहे. आणि ॲलोवेरा अजून आहे, पण ती वरती आहे. आता मला थोड्या दिवसांनी मी पूर्ण होम टूर देईल. मी आता इथून ॲलोवेरा घेणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला कशी शॅम्पू बनवायची, नॅचरल शॅम्पू घरी मी तुम्हाला सांगते. सो मी व्यवस्थित अजून ॲलोवेरा आहे, पण ती वरती आहे. आणि आता मला एवढी बस आहे, मला एकदम थोडीशीच लागणार आहे, जास्त लागणार नाही आहे. सो मी इथूनच घेईल आणि एक सेकंड मी तुम्हाला दाखवते. इनफ आहे एवढी मला. माझ्या केसांसाठी एवढी बस आहे. सो मी घेतलेली आहे. धूळ पण लागली आहे थोडीशी. आपण याला क्लीन करून घेऊया. हे 2nd फ्लोअरचं आहे. ॲलोवेराचं पडतंय. ठीक आहे, ओके. सो आता आपण खाली जाऊया आणि मस्तपैकी तुम्हाला मी दाखवते की शॅम्पू कशी बनवायची. आणि यामुळे केस खूप सिल्की होतात.
आणि खूप नॅचरल शाईन येतं केसांना. मी स्वतः नेहमी ट्राय करते, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की चांगला आहे किंवा कसा आहे. सो मी आलेली आहे आणि इथे बघा पपया कशा लागल्यात. आमच्या समोर आहे ना पपई लावले. आई ना खूप छान छान झाडं लावते आणि ती झाडं लावलेली ना एवढे मस्त येतात ना, खरंच खूप छान येतात. हे बघा तुम्ही पपई किती आल्यात. तर आता आपल्याला ॲलोवेरा धुवून घ्यायचं आहे. आपण जे आणलेलं होतं ॲलोवेरा त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. असं मला हँडल होत नाही हे कॅमेरा पण आणि हे काम पण. सो सो मला मोबाईल स्टँड लावावं लागेल, पण ठीक आहे. आता मला खूप गडबड आहे, त्यामुळे मी काही लावत नाही. असंच दाखवते तुम्हाला. सो स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याला व्यवस्थित इथे मी तांदूळ शिजण्यासाठी ठेवले आहेत, कारण आपल्याला तांदळाचं पाणीही लागणार आहे. तर इथे मी कॅमेरा साईडला ठेवलेला आहे आणि चेक करते की कॅमेरा व्यवस्थित दिसतोय का. आणि इथे आपल्याला एक वाटी लागणार आहे, कारण की आपला जो ॲलोवेरा आहे तो त्यामधलं जे काही ॲलोवेरा आहे म्हणजे मेन पार्ट जो आहे तो आपल्याला असा काढायचा आहे आणि वाटीमध्ये आपल्याला तो टाकायचा आहे. सो मी साईडला जे ते काटे काटे असतात त्याच्या ॲलोवेराच्या साईडला, ते मी व्यवस्थित कापून घेत आहे आणि इथे मी कॅमेरा सेट करत आहे. सो मी या ॲलोवेराचे साईडचे जे काटे असतात त्याला छोटे छोटेसे ते काटे मी साईडला काढत आहे. आणि आपल्याला जे मधलं जे आहे याच्या हे असं हे आपल्याला पाहिजे आहे. हा मेन पार्ट आहे. आणि हे बघा हे बघा हे बघा हा गेला. आणि एकदम व्यवस्थित आपण काढायचं याला. हे असं यामध्ये असं काहीतरी भेटतं आपल्याला, ते असं हे ॲलोवेरा असतो आणि हा खूप चांगला असतो. खूप सिल्की केस होतात यामुळे. हे खातात पण काही लोक. मी कधी खाल्लं नाही, मला नाही आवडत. मी ट्राय पण नाही केलं, ट्राय करायला पाहिजे. आय डोंट नो. इकडे माझे तांदूळ पण शिजत आहेत. आपल्याला त्याचं पाणी आपल्याला पाहिजे आहे. जो भाताचं पाणी असतं ते खूप चांगलं असतं. तुम्ही कोरियन लोकांचं जर बघितलं तर त्यांनी ते जास्त करून राईस वापरत असतात आपल्या प्रत्येक स्किन केअर किंवा कशामध्ये पण प्रोडक्टमध्ये. सो आणि ते खूप चांगलं पण आहे, त्यामुळे मी पण वापरत आहे. मी पहिले नॉर्मल आपला ॲलोवेरा घ्यायची आणि त्या मिक्सीमध्ये मिक्स करून आपलं केसाला लावायची. 1-2 तास तसंच ठेवायचं केसांना ते ॲलोवेरा लावून. आणि नंतर आपण आपला शॅम्पूने केस धुवून टाकायचे. पण जर मला कधी वेळ नसेल की 1-2 तास थांबण्यासाठी, तर मी हे असं करते. सो मी इथे व्यवस्थित काढते. तुम्हाला दिसत नाही आहे, मी तुम्हाला दाखवेन काढल्यानंतर. आणि खूप चिपचिप होतं, तुम्ही बघू. 1 सेकंड मी तुम्हाला दाखवते. मला हेच नाही आवडत ॲलोवेराचं. हे बघा हे असं होतं सगळीकडे. सो की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. असं आपल्याला पाणी पाहिजे आहे राईसचं. आणि हे इथे ॲलोवेरा घेतलेला आहे, थोडंसंच घेतलेला आहे. तुम्ही थोडा जास्त घेऊ शकता, तुमच्या पद्धतीने मेजरमेंट घ्या. यामध्ये मिक्स करायचं आहे हे असं. ओके. आणि याला आता आपण मिक्स करून घ्यायचं. मी मिक्सीमध्ये मिक्स केलेलं आहे आणि हे काही अशा प्रकारचं बनलेलं आहे. हे असं आणि हे आपण असं वाटीमध्ये काढून घ्यायचं. राईट. यामध्ये आपल्याला आता शॅम्पू टाकायची आहे आणि मी इथे शॅम्पू वापरत आहे ट्रेसेमेची. बघू शकता ट्रेसेमेची आहे. आता आपण शॅम्पू मिक्स करूया. करून घ्यायचं. मला पाहूनच खूपच छान वाटेल. हे किती भारी झालंय. वाव. आणि एकदम
कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटामध्ये हे रेडी होतं. असं जास्त वेळ पण नाही लागत. सो खूपच छान आहे हे. तुम्ही बघू शकता हे किती छान वाटतं. सो तुम्ही बघू शकता माझे केस आहेत, पण अजून तुम्हाला फरक जाणवेल जेव्हा मी हे कंडिशनर यूज करेल. आणि इकडून पण बघू शकता. ओके. ओके, तर मी आता हे कंडिशनर यूज करते आणि त्यानंतर आपण भेटूया. वाव! एवढे सुंदर केस दिसत होते ना माझे. खरंच खूपच चांगला रिझल्ट आहे आणि एकदम सिल्की झालेले माझे केस आणि एकदम मऊ-मऊ आणि एकदम सरळ झाले होते केस. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत हे बघा. वॉव! खाली अशी पडते वेळेस पण किती सुंदर वाटत आहेत आणि केसामधून हात फिरवल्यानंतर एकदम स्मूथ असं केस असं वाटत होतं हाताला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही सर्वांनी मुलगा असो या मुलगी असो, तुम्ही हे एकदा कंडिशनर नक्की ट्राय करा आणि यामध्ये कसलेही केमिकल नाही आहे. एकदम घरगुती होम रेमेडी आहे आणि खूप चांगली आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये की किती चांगला रिझल्ट आहे. आणि हे मी गेली 2-4 वर्ष झालं कंटिन्यू करते आहे आणि माझ्या केसांमध्ये खूप फरक जाणवला. मला जास्त केस वाढवायचे नाही आहेत. मी केस वाढवण्यासाठी ते करतही नाही आहे. शॉर्ट केसच मला आवडतात आणि फक्त त्याला मी हेल्दी कसं ठेवता येईल आणि त्याला एकदम चांगलं एकदम हेल्दी केस कसे राहतील यासाठी मी या सगळ्या रेमेडी तुमच्यासोबत शेअर करते आणि मी स्वतः ते करते. रेमेडी सगळ्या ट्राय करते. सो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि गाडी खूपच हालत आहे, डगडागडा असाच हालत आहे कारण की रस्ता थोडा खराब आहे. सो हात दुखतोय माझा. हा, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करा. सलूनमध्ये खूप सारे पैसे घालण्यापेक्षा हे घरी आणि खूप कमी पैशामध्ये, पैसे तसं तर लागतच नाही आहेत थोडे, पण एकदम फ्री आहे आणि तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत नाही. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू सो मच. बाय बाय.